सर्वांना जय भीम. उद्या 14 एप्रिल, द ग्रेटेस्ट इंडियन सिम्बॉल ऑफ नॉलेज, द फादर ऑफ इंडिया, विश्वरत्न, परमपूज्य, महामानव, बोधिसत्व, महासागर, क्रांती सूर्य, या भारताचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वप्रथम तर सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ज्या बाबासाहेबांनी या भारताची घटना लिहून या भारतातील प्रत्येक भारतीयांवर उपकार केले आहेत, या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जातीतील, प्रत्येक धर्मातील माणसांवर बाबासाहेबांचे उपकार आहेत. बाबासाहेबांनी कधीच स्वतःच्या जातीचा विचार नाही केला. जर बाबासाहेबांनी जर स्वतःच्या जातीचा विचार केला असता तर आज आमच्या जातीच्या प्रत्येक घराला सोन्याचं दार असतं आणि आम्ही सोन्याच्याच घरात राहिलो असतो. जर बाबासाहेबांनी जर आमचाच विचार केला असता तर ह्या आरक्षणामधनं आम्हाला वेगळं आरक्षण भेटलं असतं आणि आम्ही त्या आरक्षणाचा सगळ्यात जास्त फायदा घेतला असता. पण बाबासाहेबांनी कधी जातभेद आणि धर्मभेद न करता बाबासाहेबांनी प्रत्येकाला एक समानतेची वागणूक, समानतेचं आरक्षण, समानतेचं शिक्षण दिलं. बाबासाहेबांनी SC मध्येच आम्हाला पण टाकलं, कारण की आम्ही तर बुद्धिस्ट झालो होतो, तर आमच्यासाठी बाबासाहेबांनी वेगळं आरक्षण निर्माण केलं पाहिजे होतं. पण तसं काही न करता बाबासाहेबांनी पण आम्हाला SC मध्येच ठेवून जे इतर समाजातील लोकांना जे आरक्षण ज्या पद्धतीने भेटतं त्याच पद्धतीचं आरक्षण आम्हाला दिलं. तरी पण आज हे मनोवादी अवलादी आज म्हणतात की फक्त SC समाजातील महार जातीलाच फक्त आरक्षण भेटतं. तर हा चुकीचा आणि गोंडस गैरसमज आहे. सगळ्यात पहिलं तर तुम्ही स्वतःचा अभ्यास करा, त्या आरक्षणाचा अभ्यास करा, आरक्षण म्हणजे काय याचा अभ्यास करा. उगाच येऊन सोशल मीडियावर काहीतरी बरळत नका जाऊ. आणि SC ST OBC या समाजाला बाबासाहेबांनी माणसामध्ये आणलं. आता माणसामध्ये कसं आणलं तर बाबांनो, आपल्याला कधी कोणी मंदिरात येऊ देत नव्हतं, आपल्याला कोण शिवत नव्हतं, आपल्याला कोण कपडे घालू देत नव्हतं, आपल्याला पैसे ठेवण्याचा अधिकार नव्हता, आपण संपत्ती बाळगू शकत नव्हतो, आपण कोणाला बोलू शकत नव्हतो. आता ह्या गोष्टीचा अभ्यास आपण केला पाहिजे, थोडंसं इतिहासामध्ये गेलं पाहिजे आणि इतिहास काय आहे याचा पण अभ्यास केला पाहिजे. कारण की स्वतः बाबासाहेबांनी सांगितलं की ज्या समाजाला आपला स्वतःचा इतिहास माहीत नाही तो कधीच इतिहास घडू शकत नाही. बाबासाहेबांकडं 11 भाषेचं नॉलेज होतं, म्हणजे ते 11 भाषा बोलू शकत होते. बाबासाहेबांचं 64 विषयांवर प्रभुत्व होतं. आता तर आपल्याला विषयसुद्धा माहीत नसतील की ते कोणते विषय, की त्यांचं एवढं प्रभुत्व होतं, म्हणजे ते 1 नंबरच होते विषयांमध्ये. बाबासाहेबांकडे 32 डिग्र्या होत्या आणि त्या डिग्र्या पण अशा साध्या सुद्धा नव्हत्या. त्यांच्यामध्ये तर 4 डॉक्टरेट डिग्र्या बाबासाहेबांना मिळाल्या. तरी आजच्या बिनबापी बिन शिकलेल्या अवलादी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उचलतात. तर त्यांना मी एकच सांगतो, हे कसं आहे, तुम्ही तिथं बसून किंवा तुम्ही लांब राहून आम्हाला बोलू शकता. तुमच्यात जर दम असेल ना तर तुम्ही ह्या गोष्टी आहे ना समोरासमोर येऊन बोला. त्यावेळेस तुम्हाला आम्ही सांगू की बाबासाहेब कोण होते. आणि बाबासाहेब आमचेच बाप नाही तर बाबासाहेब या पूर्ण भारताचे बाप आहे, अखंड भारताचे बाप जरी म्हटलं तरी चालेल. कारण की बाबासाहेबांना आम्ही जातीने बघत नाही आहे, तर बाबासाहेबांनी प्रत्येक जाती, प्रत्येक धर्म, प्रत्येक समाजाच्या माणसासाठी केले, स्त्रियांसाठी केले. तर बाबासाहेब तुमचे सुद्धा बाप आहे. फक्त बोलताना तुम्ही लाजता. एकदा वाचा, समजेल तुम्हाला की